त्यांना कसे सगळे मस्त मजेत आहेत ना. चला तर मग असा छान ब्लॉग चालू केलेला आहे. सकाळ सकाळ मुलं गेली शाळेत, त्यांचे डबे वगैरे सगळे आवरून दिलं. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि असा भरभरटा आणि आरोग्यदायक जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. प्रमिला फुंदे या चॅनलमध्ये तुमचे छान असं स्वागत आहे. कालचा ब्लॉग पण खूप छान झालेला आहे. छान स्वामींच्या मठात गेलतो, खूप छान प्रकट सोहळा साजरा पण झाला. एकदम प्रसन्न वाटत होतं मठात गेल्यावरती. स्वामींची अशी मूर्ती बघून खूप छान वाटत होतं एकदम असं. आज ना मस्त तूप बनवणार आहे, म्हणलं तुमच्या संग असं शेअर करावं. मस्त असं तूप फ्रीज पण आज आपल्याला क्लिनिंग करायचं आहे, म्हणलं तुमच्या संग शेअर करावं. आज बाहेर पण वातावरण असं ढगाळ बनलेलं आहे. पाऊस येतो का काय काय माहिती. तुमच्या तिकडं आहे का असं वातावरण? आमच्याकडं असं ढगाळ वातावरण झालं आहे. आता पाऊस येतो का काय माहिती. सकाळ सकाळ असं गरम पण लय होते घरात, पण असलं वारं नाही काय नाही, एकदम असं ढगाळ वातावरण झाले. चला तर मग आता मस्त छान असं ब्लॉग चालू केला आहे. बघत राहा छानपैकी व्हिडिओ. चला आता देवपूजा पण राहिली आपली करायची. मस्त अशी देवपूजा पण करते. तुळशीला पाणी घालायचे. चला चालू केलं आहे ब्लॉग, बघत राहा. छान आपली तर सकाळ सकाळ अशी पूजा झालेली आहे. आता इथं मी पालकाची भाजी शिजून घेतली मस्त. आता मला गरगट्टी पालकाची भाजी बनवून घ्यावी. मुलांना डब्याला चपाती आणि शापूची भाजी दिली. आता इथं मी ज्वारी थोडंसं पीठ टाकलं, थोडं आबडधोबड शेणाचं कूट टाकलं आणि मीठ टाकलं आणि इथं थोडंसं मिरचीचा असा खरडा टाकून घेतला आहे. लसूण आणि मिरचीचा चांगला ह्याला आपण ना गरगटून घ्यायचं. मी तर मिक्सरमध्ये काढली भाजी थोडीशी. मला चपातीबरोबर पोरं पण खातात, छान लागते अशी. अशी केली तरी गरगट्टी होती भाजी, पण अशी मिक्सरला फिरायला एक जास्त होती म्हणून मी मिक्सरलाच एक गारका गारून घेतला त्याला. बघू शकता इथं छान असं मस्त लाल तिखटाची करायची, खूप छान लागते. तिखटाची फोडणी द्यायची चटणीची, जिरी मोहरी लसूण आणि थोडंसं आपलं घरगुती चटणी टाकायची, खूप छान लागते चटणीची. तडका द्यायचा चटणीचा थोडासा. तर बघू शकता इथे मस्त अशी भाजी झाली आपली, हे का. आता फोडणीसाठी आपण तयारी करू. तर कढई ठेवली मी इथं. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. नंतर जिरी मोहरी टाकून घ्यायची. सकाळ सकाळ खूप घाई गडबड असते. मुलांना सुकं, आपल्याला पातळ, दोन दोन भाज्या कराव्या लागतात. काही एक भाजी पुरत नाही. आता भेंडी तर पावसाळ्याचे दोघांनी डब्याला तर पुन्हा उरतच नाही, त्यामुळं सुकी आणि पातळ भाजी करावीच लागते. तर छान आता तडका दिला मी. लसूण जिरी मोहरी मस्त असं इथं लाल तिखट टाकले छान. आता आपण भाजी टाकून घेऊ छानपैकी गरगट्टी. खूप छान लागते अशी पण भाजी, नक्की करून बघा. आणि ह्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी छान लागते, त्यामुळे मी आता त्या ज्वारीची भाकरीच करून घेणार आहे. आता पलीकडे ठेवून देऊ आणि भाकरी करायला घेऊ. बघू शकता 5-10 मिनिट ठेवायचं आणि काढून घ्यायची. इथं आता मी ह्या गॅसवर ठेवते. इकडं आपण भाकरी करून घेऊ. आता ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कुठल्या पण भाजीबरोबर, गरगट्ट्या भाजीबरोबर भाकरी छान लागते. चपाती सुक्या भाजीबरोबर छान लागते. पण पातळ शापूचुक्याची भाजी मेथीची भाजी चपातीबरोबर छान लागते. पण ज्वारीची भाकरी पातळ भाजीबरोबर छान लागते. गरगट्ट्या शापूचुक्याची भाजी आणि पालकाची भाजी छानपैकी आता मस्त भाकरी करून घेते. तुम्हाला आज मी तूप दाखवले असं घरगुती पद्धतीने छान असं करून. खूप छान दाणेदार होतं तूप. तुम्ही नक्की करून बघा. कोणी विरजणाचं करतं, पण विरजणाचं करत नाही, मी सायचंच करते. ते विरजण पण लय दिवस ठेवल्यावर पण लय आंबट होतं, त्यामुळं मग मी रोज साय काढते. दूध छान तापायचं 1-2 बऱ्या 2 सकाळ संध्याकाळ दूध छान तापलं ना, दिवसभर गार करायचं आणि मग नंतर ना फ्रीजमध्ये ठेवायचं. संध्याकाळ दूध आणायचं तापवायचं, गडीवर ठेवून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं. सकाळीपर्यंत एकदम साय छान येते, त्याला भाकरीसारखी साय येते. म्हशी दुधाचं खूप छान
साय निघते म्हशी दुधाला. तर मस्त इथं भाकरी करून गेले. तुम्हाला म्हणलं दाखवा मी घरगुती पद्धतीने अशी छान तूप करते. घरचं ते घरचंच गावरान तूप. बाहेरचं आपण आणतो भेसळ असते, डालडा असतो. पैसे देऊन आपण तसं आणतो डालडा हे असं मिक्स असतं. वर निसा वास येतो पण खाली आखा बुडाला डालडाच असतो. प्युअर असं आपल्याला काही भेट नाही, पण आपण घरी प्युअर असं बनवू शकतो तूप छान असं. आता इथं भाकरी पड्डीशने करते आणि मग तुम्हाला तूप दाखवते असं बनवलेलं कसं बनवायचं ते. आता भाकरी मी भाजून घेते इथं गॅसवरती. आमची गावाकडली ज्वारी एकदम पांढरा शुभ्र ज्वारी आहे. छान येतात आपली मस्त अशी भाकर भाजून झाली खरपूस एकदम अशी. बघू शकता इथं मस्त गरम गरम भाकरी आणि भाजी. या मस्त का भाकरी झाल्या, मस्त पालकाची भाजी झाली. आता इथं मी म्हणजे 10 दिवस सासून ठेवली माझी साई. आता इथं मी ना फ्रीजमध्ये एकदम थंड पाणी घ्यायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपण ह्याला फिरून घ्यायची साईला. तर एकदम असा लोण्यासारखा गोळा होतो मिक्सरमध्ये फिरवलं. आणि चांगला गोळा झाला की त्यातला काढायचा आणि थंड पाण्यात टाकायचा. म्हणजे आंबटपणा काहीसला येत पण नाही आणि तूप पण छान असं दाणेदार बनतं खूप छान असं. एक मिक्सरला फिरून घेते मी. बघू शकते आता मस्त असा आपला गोळा तयार झाला आहे. पाणी वगैरे काहीच टाकून घ्यायचं, नुसतं फिरून घ्यायचं तसं. बरोबर आपल्या साईचा मस्त असा लोण्यासारखा गोळा तयार होता आतमध्ये. आणि चांगला गार पाण्यात टाकून घ्यायचा. अख्खं पाणी आंबट सारं निघून जातं आणि खळाखळ असं धुवून घ्यायचं छानपैकी त्या गार पाण्यातच. तर बघू शकता आता मी आता गोळा बनवते. बघू शकता आता एकदम असा लोण्यासारखाच गोळा तयार होतो आणि थंड पाण्यात टाकून घ्यायचा. सगळे मी आता असे गोळे बनवून घेते. आता इथे मी सगळे असे गोळे बनवून घेतलेत बघू शकता. आणि चांगले धुवून घ्यायचे थंड पाण्यात. बघू शकता कसला गोळा झाला आहे लोण्याचा. नक्की असं ट्राय करा तुम्ही. खूप तुमचं पण तूप छान होईल. वाटलं तुळशीचे पानं टाकायचे कढवताना, ते पण छान होते. म्हणजे वास पण छान लागतो तुपाचा आणि तूप पण छान टिकतं पण. आठवड्याला काढायचं ताजं तूप. असं मी कढई घेतली, त्या कढईतच आपण आता कढून घेणार आहोत त्याला. बारीक गॅसवर करायचं, फुल करायचं नाही. फुल केला ना गॅस मग उतू जातो, त्यापेक्षा बारीक गॅसवर करायचं. एकदम छान होतं तूप, एकदम पिवळं झरत होतं. आणि थंड झाल्यावर आपण बाटलीत भरून ठेवायचं. उपासाला ह्याला आपण वापरू पण शकतो. प्युअर एकदम असं घरच्या घरी बनवलेलं असं गावरान तूप. असं बघू शकता. अख्खी त्यातली साय म्हणजे असं जळत सारं त्यातलं अख्खं तूप बाहेर येतं त्या साईतलं. वास इतका खूप छान येतो, एकदम खमंग असा वास सुटतो तुपाचा पण. आणि त्यात 2-3 पान तुळशी टाकून बघा, खूप छान वास येतो. खूप टेस्ट पण लागते ह्याची तुपाची. मुलं पण आवडीने खातो आणि आपण पण आवडीने खातो. तिथं बघू शकता तूप सुटायला लागलं. पिवळं सगळं तूप आहे सगळं. तोपर्यंत म्हणलं आता तूप करत आता मी भांडी घासून घेते. मला तुमचं एक रेसिपी पण शेअर करा. आणि आपलं आता फ्रीज पण क्लिनिंग करायचं आहे. छानपैकी आता व्हिडिओ असं बघत राहा.
इथं बघू शकता आपला फ्रीज पण ना खूप खराब झाला होता. पुरं आईस्क्रीम हे आणली होती, सांडलं पण होतं आणि असं दूध पण थोडं कधी सांडतं गडबडीत असं घेताना असं वगैरे. ते पुसून पण नाही जमत, त्यामुळे असं क्लिनिंग करायचं 8-10 दिवसातनं, म्हणजे छान राहतं फ्रीज. पांढरं असल्यामुळे त्यावर लगेच डाग उमटते. इथं मस्त आता माझी भांडी वगैरे सारी घासून झाली, एकदम फ्रीज क्लीन झालं. इथं बघू शकता असं पिवळं झरत तूप आपलं गावरान झाले. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता क्लिनिंग. बाय बाय सगळ्यांना.